motherfucking eagle. जातच नाही मी आता तिथं. बाई शुभांगी, हे काय अचानक? फोन नाही, काही नाही, काही नाही. त्या घरात कधीच जाणार नाही. मला त्या माणसासोबत राहायचंच नाही आहे ना. लयच झालं. बाई असं काय झालं? आई ते माझ्याकडे लक्षच देत नाही ना. मला कधीच फिरायला नेत नाही. माहिती काय, नीरा नोकरांनी करून ठेवलं आहे मला. त्यांना फक्त त्यांचे लोक पाहिजे, मी पाहिजेच नाही ना त्यांना. बिलकुल नको जाऊ. आजकाल लोक कुत्र्याला फिरायला नेतात माय, पण मापुरीला नेत नाही. मला कधीच हॉटेलात नाही नेलं व. लयच बदमाश लोक आहे ना ते. बाई मला असं वाटलं सरकारी नोकरी हाय, बंगला हाय, गाडी हाय, एवढे चांगले श्रीमंत आहेत, मापुरीले फुलासारखे ठेवतील. पण एवढे लिचड माणसं असतील मला माहित नव्हतं बाई. ही जॉईंट फॅमिली म्हणजे घरात पुरं गाव असल्यासारखं आहे म्हटलं. माई नन, तिचा नवरा, माई सासूची बहीण आणि तिचा भाऊ, कोणी ना कोणी येतच राहते घरात मेरा. एवढ्या लोकांचा स्वयंपाक करा, लय कंटाळली व मी. काहो बाई, तिथं नोकरानी होती ना? अहो आई, नोकरांनी तर हाय, पण तिच्याकडून सारे कामं करून घ्यायले मेहनत नाही लागत काय. बरं, काळजी नको करू, मी फोन लावते त्यांना. नाही बाई, फोन बिन नको लावू. मी जात नाही म्हणजे नाही जात. अहो थांब, मी वकिलाला फोन लावते. हॅलो, हां वकील साहेब बोलताय ना? हां, मी रत्नाबाई बोलते. अहो वकील साहेब, मला माया पोरीचा तलाक करायचा आहे. दहेजवाला मुकद्दमा लावा आणि कागद तयार करा आणि त्यात लिहा की एक स्कूटी आणि एक TV, सोफा, दिवाण हे सगळं मागितलं म्हणून पोरीले. हो, आणि हो 5 लाख रुपये नगदी मागितले, ते पण लिहा त्याच्यात. हां, लवकर तलाकचे पेपर तयार करा. आई, हे तर त्यांना कधीच नाही मागितलं. हे ते आम्हाला स्वतःहूनच आणून दिलं ना. अहो बाई, असं म्हणावं लागते. थांब तू. हां वकील साहेब, अजून असं लिहा की 10 लाख रुपये घरून आणायला लावते आणि रोज मारपीट करते आणि रोज धमक्या देते महापुरीले ना, आता हाकलून दिलं म्हणून. लिहा तुम्ही त्याच्यात. हां पोरीले विचारते, मारते ना बेटा? हो, ते पण माही पोरगी हो म्हणून राहिली, खूप मारते म्हणून रोज. हो, मारहाणीचा दावा टाका त्याच्यावर आणि ननदचं नाव टाका, सासूचं नाव टाका, सासऱ्याचं नाव टाका, घरातल्या निकाल जणाचं नाव टाका. हो, आणि त्याले जलात चक्की नाही पिसवा लावली तर नावाची रत्नाबाई नाही आहे. ओ, हे काय करू राहिली तू? अहो बाई, मी जे काही करते ना तुझ्या भल्यासाठीच करते. पण त्यांना तर असं काहीच केलं नाही ना. बाई, असं लिहिलं तरच गंभीर आरोप लावते आणि तेव्हाच तलाक होते, नाही तर तलाक नसते होत. आई, थांब बाई, एका जणानं मला नोकरीचं म्हटलं होतं, मी नोकरी पण पाहिजे त्यासाठी. हॅलो, हां, तुम्ही म्हणत होते ना तुमच्या दुकानात एक नोकर पाहिजे म्हणून. हो, एक मुलगी आहे माझ्याजवळ. काय पगार द्या? 10,000 रुपये. बरं, आणि राहायला घर? हो, बरं, ठीक आहे. आई, आता हा कोणाला फोन लावला त्या? अहो बाई, आता तुया तलाक होईल तर तुया पोटा पाण्याची सोय नाही करा लागन काय? तुझी राहायची व्यवस्था नाही करा लागन काय मले? कशी आहे व तू आई? माझ्या राहायची व्यवस्था काऊन? हे माझं घर नाही आहे का? अहो बाई, हे घर आता दादा वहिनीचं आहे, त्यांचा अधिकार आहे ह्या घरावर. बाई, कोणतेच मायबाप पोरीले जिंदगीभर नसते ठेवत आणि जे ठेवतात ना ते अन्याय करतात. आणि म्हणून बाई, मी तुझी नोकरीची व्यवस्था करून राहिली, तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून राहिली. मस्त तिथं राहत जा आणि पैसे जमा करत जा. मग काही दिवसानं मी त्यासाठी मस्त पोरगा पाहीन आणि लग्न करून देईन बाई. आणि असा पोरगा पाहीन बाई जो काहीच कामधंदा करणार नाही, माया पोरीजवळच बसून राहील आणि तू कामाले जात जाय आणि त्याला आणून चारत जाय. हे काय माई? पट मला नाही करायचं असं काही. बाई, हेच जगाची कडवी सच्चाई आहे. आता ते तुझ्या समोर आली. आपलं घर तोडून कोणतीच मुलगी सुखी नाही राहत. माझे पण पहिले 4-5 वर्ष भांडणातच गेले, पण मी तुझ्या बाबाला सोडून नाही दिलं ना. मी कधीच माहेरी गेली नाही आणि माझ्या अडचणी मीच सोडवल्या. जिंदगीत प्रेमाचे रंग भरले आणि सर्वांना खुश ठेवले.
तेव्हा माझी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही रंगीन झाली. बेटा, वेळ लागते. तू पण तुझ्या जीवनात रंग भर. खुशकिस्मत आहे तू, तुला एवढा चांगला पती मिळाला. आई, तू त्या परिवाराची पण काळजी घे आणि त्या पतीची पण काळजी घे आणि स्वतःचीही काळजी घे. दुसरं लग्न केल्यावर काय गॅरंटी आहे तो चांगलाच मिळेल म्हणून? जीवनसाथी हा मनासारखा नसते भेटत. जो मिळाला ना त्याला मनासारखा करावं लागतं. बेटा, ह्या घरात तू कधीही ये. तुझं ह्या घरात स्वागत आहे, पण एकटी नाही, पतीला घेऊन किंवा पतीच्या परमिशनने ये. तू जर अशी भांडून आली ना तर ह्याच घराचे दारं बंद होतील असं नाही, पुऱ्या दुनियाचे दारं तुझ्यासाठी बंद होतील. आमची मायबापाची हीच जबाबदारी आहे की ते मुलींना शिकवावं, स्वतःच्या पायावर उभं करावं आणि त्यांचं घर तुटण्यापासून वाचवावं. खरं बोलते ना मी? खरं आहे होतो या. थांबा, मी त्यांना फोन लावतो. हा, येतोच मग मी. आई निघतो.